सर्वांना नमस्कार. गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, सीडीपीओची जाहिरात आलेली आहे, विभागीय स्पर्धा परीक्षा. बऱ्यापैकी सगळ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला असणार आहे. काही लोकांनी अजूनही फॉर्म भरलेला नसेल. जे पात्र आहेत ते लवकरच फॉर्म भरतील आणि आता फॉर्म भरल्याच्या नंतर आपलं जी लढाई आहे ती लढाई या ठिकाणी सुरू होणार आहे. आता या लढाईसाठीचे जे साधनं आहेत, जो आपला अभ्यासक्रम आहे, पेपर 1 आणि पेपर 2, तर त्यातले जे विषय आहेत, तर असं समजा की ते आपले शस्त्र आहेत. पण हे जे रणांगण आहे, हे जे युद्ध आहे, ही जी युद्धभूमी आहे, ती नेमकी कुठे आणि कशी असणार आहे, तर याबाबतचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे. महत्वपूर्ण तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे जी आपली एक्झाम आहे, तर ती नेमकी कशी होणार आहे, हा एक मुद्दा आपण या ठिकाणी आवर्जून कव्हर करणार आहोत. कशी म्हणजे ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असणार आहे की ऑफलाईन स्वरूपाची परीक्षा असणार आहे, हा एक मुद्दा या ठिकाणी आपण क्लिअर करूया. दुसरी गोष्ट अशी आहे की आता मला इथून पुढे दिवस किती मिळणार आहे, म्हणजे माझी परीक्षा एक्झॅक्टली कधी होण्याची शक्यता आहे, तर या दोनही गोष्टी आपण या ठिकाणी प्रॉपर बघणार आहोत. त्याचबरोबर जर परीक्षा ऑफलाईन स्वरूपाची होणार असेल तर मला कशी तयारी करायची आहे, जर परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची होणार असेल तर मी तयारी कोणत्या वेने केली पाहिजे, हे सुद्धा आपण हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जे काही लोक आहेत, जे काही आता विद्यार्थी म्हटल्यापेक्षा जी काही अधिकारी मंडळी आहे, ज्यांनी फॉर्म भरलेले आहे, तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. खूप महत्वपूर्ण आणि माहितीसाठीचा चांगला व्हिडिओ आहे आणि आपल्या तयारीला कुठेतरी एक दिशा मिळण्यासाठी अत्यावश्यक हा व्हिडिओ आहे. तर शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला जर फर्स्ट टाइम असेल तर तुम्हाला चॅनल या ठिकाणी काय करायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. तर बघा, महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. तत्पूर्वी आपली ग्रो अकॅडमीची सीडीपीओ साठीची बॅच आहे. महाराष्ट्रामध्ये खूप चांगली फेमस बॅच आहे. बऱ्यापैकी आता तुमच्या ओळखीतल्या खूप लोकांनी अजूनही म्हणजे बॅच घ्यायची बाकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच घ्यायची आहे. फीज ही वाढतच चाललेली आहे. सध्याची फीज आहे तर ती 7,999 आहे आणि अर्थातच जी 24 आणि 25, आता आजची 24 तारीख आहे, उद्या ख्रिसमस आहे, तर आपण एक 25 आणि 26 दोन दिवसांसाठीची ही ऑफर ठेवलेली आहे. ही जी 8,000ची फी आहे तर ती आपण 6,999 म्हणजे 7,000 रुपये फी या ठिकाणी करणार आहोत. ती फीज आज दुपारी 3 वाजेपासून लगेच आपण अप्लाय करत आहोत. म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला ऑफर भेटणार आहे. तर महत्वपूर्ण बॅच आहे. पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी बघा की ही परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर आता आयोगाने जर बघायला गेलं तर आयोगाने तुम्हाला जे आपली हे आहे, जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीमध्ये जो मुद्दा दिलेला आहे बघा, जाहिरातीमध्ये जो मुद्दा दिलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला ठिकाण. एका ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की एक्झाम ही मुंबईलाच होणार आहे, याच्यामध्ये कुठेही डाऊट नाहीये. आणि परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, याबाबत आयोग आपल्याला स्वतंत्र कळवणार आहे. पण आता जर इथून मागे जर बघायला गेलं तर मागच्या 4 ते 5 वर्षापासून आयोग ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहेत, तर या सरळ सेवा परीक्षा फक्त आणि फक्त ऑनलाईन स्वरूपामध्येच घेत आहे, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आता याचं जर लेटेस्ट उदाहरण जर घ्यायचं झालं तर विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, राज्य उत्पादन शुल्क यांची सुद्धा परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात झालेली होती, ज्याचे की खूप जास्त प्रमाणामध्ये फॉर्म होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन आता लेटेस्ट 3 नोव्हेंबरला जी परीक्षा झालेली आहे, विभागीय स्पर्धा परीक्षा सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे सेक्शन असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठीची जी मंत्रालयीन कर्मचारी आहे यांच्यासाठीची ही जी परीक्षा आहे, ही सुद्धा ऑनलाईन स्वरूपाची झालेली आहे. तर मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, 99% चान्सेस आहे की आपली ही जी परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. मग बघा, आता ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होणार आहे, मग मी डायरेक्ट परीक्षेला गेल्याच्या नंतरच बघणार आहे का की कसं असणार आहे ऑनलाईन, प्रश्न कुठं बघायचा आहे, कुठं सेव्ह करायचा आहे, कुठं नेक्स्ट करायचं आहे, कोणते बाकी आहे, कोणते सोडवलेले आहे, हे मला कसं कळणार. तर आता महत्वाचं गमक हे आहे, जी सीडीपीओ मंडळी आहे यामध्ये वन साइड ही आहे की तुम्ही अभ्यास करत आहात आणि खूप चांगला अभ्यास करत आहात. दुसरी साइड ही आहे की जो माझा अभ्यास आहे त्याचा मी सराव कुठे करत आहे, कारण यासाठी सराव फार महत्वाचा आहे. आणि जर माझी ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर मला 100% सरावावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे. याच्या मागे रिझन असं आहे की आपली जी परीक्षा आहे, एका तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहे. ज्यावेळेस ऑफलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होते तेव्हा आपल्याला फटाफट पेजेस तरी उकलता येतात, हे आहे.
पण ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला माऊसने पेपर सोडवायचा आहे. माऊसने तुम्हाला जो काही ऑप्शन आहे 1 2 3 4 माझा योग्य पर्याय कोणता तुम्हाला तो तिथं माऊसने क्लिक करायचा आहे आणि माऊसने क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह पण करायचं आहे, नेक्स्ट पण करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवणं हीच मोठी चॅलेंजिंग आहे. तर याचा सराव प्रॉपरली झाला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप केलेला आहे, जो की ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. तर तुम्हाला बघा, ही जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे तुम्हाला लॅपटॉप आणि पीसीवर सोडवता येणार आहे. खूप छान चांगल्या प्रकारे याची रचना आहे. जर बघायला गेलं तर हे मी स्क्रीनशॉट केलेलं आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला थोडा बारीक दिसेल. तर असं तुम्हाला पीसीवर ओपन होणार. तुम्हाला इथे क्वेश्चन्स असणार आहे. 1 2 3 4 4 ऑप्शन्स आहे. इकडे बघा, जे ब्लू कलर आहे अनअटेम्प्टेड आहे, अटेम्प्टेड आहे. रेड कलर अनअटेम्प्टेड आणि व्हाईट कलरचे जे डॉट आहे तर ते नॉट व्हिजिटेड. अशा पद्धतीनं तुम्हाला राईट साईडला एक पॅनल दिसणार आहे आणि तुम्हाला हा क्वेश्चन आहे 1 2 3 4 यापैकी तुम्हाला कोणतेही एक क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला योग्य उत्तर वाटतंय ते करायचं आहे. इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. बघा, जर मला फक्त वाचलाय आणि मला वाटतंय की बाबा मला येत नाहीये आणि आता मला काय करायचं, पुढच्या क्वेश्चनला जायचं, तर इथं करायचं रिव्ह्यू अँड नेक्स्ट. तर या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या कशाने करायच्या आहेत, अर्थातच माऊसने करायच्या आहेत. म्हणून आपल्याला याचा सराव होणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आपण आपली जी बॅच आहे या बॅचमध्ये पेपर 1 म्हणजे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल इथपासून सगळे शासनाशी संबंधित संस्था आणि कायदे हे झाला पेपर 1. त्याचबरोबर पेपर 2 मधले सगळे महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम असेल, राज्यघटनेचा पार्ट असेल, जो महिला व बालविकास विभाग आहे याच्याशी संबंधित कायदे असतील, ICDS असेल, या सगळ्यांचा सिलेबस आपण पेपर 1 आणि पेपर 2 विथ व्हिडिओ रेकॉर्डेड, त्याचबरोबर आपण या ठिकाणी नोट सुद्धा तुम्हाला प्रॉपरली देणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अजून इन्क्लूड केलेलं आहे ती म्हणजे ही टेस्ट सिरीज. तर अशा पद्धतीने ही बॅच बनवलेली आहे, खूप छान आहे. ज्या लोकांना बॅच घ्यायची नाही यांच्यासाठी 3999 आपल्या टेस्ट सिरीजची प्राइस आहे. खूप चांगली टेस्ट सिरीज आहे, सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता. पण माझा आग्रह आहे की पेपर 1 पेपर 2 आणि टेस्ट सिरीज हे सगळे इन्क्लूड आहे, हे मटेरियल घ्या, जेणेकरून आपला जास्तीत जास्त काय होणार आहे, फायदा होणार आहे. बघा, ही टेस्ट सिरीज आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सबमिट करणार त्यावेळेस आता मी 4-5 क्वेश्चन्स हे केले होते, टिक केले होते, इथे तुम्हाला स्कोर दिसणार, युअर स्कोर आउट ऑफ किती एवढे एवढे आलेले आहेत. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची रँक दिसणार आहे, अटेम्प्टेड किती आहे, करेक्ट किती आहे हे दिसणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला दर्जेदार या ठिकाणी सोल्युशन सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये उपलब्ध आहे. तर खूप छान पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. तर अर्थात आपल्या एक्झामसाठी महत्वाचा पार्ट आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. माझा सराव सुद्धा ऑनलाईन स्वरूपाचा होणं फार गरजेचं आहे आणि असा प्लॅटफॉर्म आपण ग्रो अकॅडमीचा तुमच्यासाठी आपण डेव्हलप केलेला आहे, खास करून जेणेकरून तुम्हाला ही परीक्षा काय असणार आहे, प्रॉपरली देता येणार आहे. लक्षात घ्या, ज्या मंडळीनं फॉर्म भरलेला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. पुन्हा पुन्हा जागा येणार नाही. ऑलमोस्ट 10 ते 11 वर्षाच्या नंतर मुळातच ही जाहिरात आलेली आहे आता आणि येतानीच एवढी मोठी जाहिरात 258 जागांची आधी कधी आलेली नाही. त्यामुळे जे पात्र लोक आहेत, मुळातच फॉर्म फार कमी येणार आहे, त्यामधून 258 जागा आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी ही जी संधी आलेली ती ग्रॅब करण्याचे खूप जास्त चान्सेस या ठिकाणी आपल्याला आहेत. म्हणून आपण बॅच आवर्जून जॉईन करायची आहे. ग्रो अकॅडमीचं जे चॅनल आहे तर याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. जी बॅच आहे त्या बॅच मध्ये सगळे अधिकारी मंडळी आहेत, 4 CDPO मंडळी आहेत ज्यांनी हे जे कायदे आहेत हे कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल यासाठीचे सुद्धा तज्ञ मंडळी आहे. खूप छान बॅच आहे, खूप आणि रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये मुद्दामून आम्ही बॅच घेणार नाहीये. त्याच्या मागे रिझन असं आहे की प्रत्येकाला त्या लाईव्ह टाइम मध्ये वेळ मिळेलच असं नाहीये. रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काय करायचंय, व्हिडिओ बघायचे आहेत. तर इन शॉर्ट आता आपण बघितलं परीक्षा कशी होणार आहे. आता परीक्षा कधी होणार आहे बघा, याच्या आधी मी एक व्हिडिओ घेतलेला होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं फेब्रुवारीचा लास्ट वीक मध्ये परीक्षा होण्याचे जास्त चान्सेस आहे. पण आता काय झालेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे. म्हणजे आता 29 डिसेंबर ही आपली फॉर्म भरण्याची तारीख आहे. म्हणजे त्यामुळे 15 ते 20 दिवस पुढे गेल्यामुळं मला असं वाटतं की किमान 15 मार्चच्या आसपास आपली परीक्षा होणं अपेक्षित आहे. जर आतापासून जर बघायला गेलं तर आपल्या जवळ जवळपास 80 दिवस आहे. 80 दिवसामध्ये आपल्याला एवढा मोठा सगळा सिलेबस प्रॉपरली कव्हर करायचा आहे.
त्या अनुषंगानं आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर या 2 गोष्टी होत्या. दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. जर कोणाला अजूनही जर काही बॅचच्या संदर्भात काही बोलायचं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही अजून माहिती हवी असेल तर 100% तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी हा जो नंबर आहे या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. आणि आपलं जे काही शंका आहे त्या शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे. खूप दर्जेदार बॅच आहे. महाराष्ट्रामधून खूप चांगला रिस्पॉन्स आहे. खूप लोकांनी जॉईन केलेला आहे आणि ज्यांनी जॉईन केलेलं आहे अर्थातच तुम्हाला तुमचे जे काही कलिग आहे त्यांना इन्फॉर्म करायचं आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. छानपैकी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद.